नमस्कार. पुन्हा एकदा अमर्याद कोल्हापूर या कार्यक्रमामध्ये मी संदीप तुमचं स्वागत करतोय. खरं म्हणजे कोल्हापूरला ही देवांची भूमी म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये काय नाही, सर्वस्व भरभरून या कोल्हापूरला दिले. परंतु गेल्या काही दशकांचा जर इतिहास बघितला आणि ज्या पद्धतीनं कोल्हापूरची एकंदरीत परिस्थिती बघितली तर अक्षरशः ही देवभूमी कुठंतरी कुरतडायला लागली की काय असं चित्र म्हणावं लागेल. आणि याच्या अनेक कारणं आहेत आणि त्या कारणांचा शोध आपण अमर्याद कोल्हापूरमध्ये घेत असतो. याच्यामुळं हताशा आहे का? काही प्रमाणात हताशा आहे. परंतु ज्या ठिकाणी अंधार दाटलेला असतो त्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन मात्र उभं असतं. फक्त त्या दिव्यामधून पडणाऱ्या प्रकाशावरती आपल्याला वाटचाल करायची असते, जेणेकरून हा अंधार आपल्याकडून छेदला जाऊ शकतो. मी हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे कोल्हापूरला अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. त्यातला एक प्रश्न म्हणजे सॉलिड वेस्टचा आणि वेस्ट वॉटरचा, अर्थात जे पाणी आहे त्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आणि त्याच्यातून निर्माण होणारे प्रदूषणाचे अनेक प्रश्न आहेत. तर याच्यातून आपल्याला कसा मार्ग काढावा लागेल? उद्याच्या पुढच्या 30-40 वर्षानंतर आपण येणाऱ्या पिढीला कुठल्या प्रकारचं कोल्हापूर त्यांच्या हातामध्ये सोपवणार आहोत याचं आत्मचिंतन करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच प्रसारमाध्यम याच मुद्द्यांना घेऊन अमर्याद कोल्हापूर या भागामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती संवाद साधण्याचा प्रयत्न करते. आज आपल्यासोबत वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ज्यांनी 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे, ज्यांच्या अनेक मांडलेल्या कल्पना या केंद्र आणि राज्य सरकारनं देखील त्याचा विचार करून काही गोष्टींचा कायद्यामध्ये त्याचा अंमल करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं टाकलीत. आणि इतकंच नव्हे, फक्त महाराष्ट्र राज्य आणि देशामध्येच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड संशोधन केलेलं आहे. आणि त्यांचा एक सातत्यानं ध्यास आहे की माझ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा या गोष्टी ज्या अकराळ स्वरूपानं येणाऱ्या दिवसामध्ये उभं राहू शकतात, त्याला जर थोपवायचं असेल तर त्याच्यासाठी एक चळवळ उभा करावी लागेल. मी ज्यांच्या बाबत बोलत आहोत ते या विषयातले निष्णात, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक सुभाष नियोगी सर. चला आज आपण त्यांच्याशी गप्पा मारू. नमस्कार. सुभाष सर नमस्कार. खरं म्हणजे हा विषय फार मोठा आहे, तासन तास त्याच्यावरती बोललं तरी कमी होईल. पण तरी देखील एक काही सामान्य लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये काही बेसिक प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न येतो तो म्हणजे सॉलिड वेस्ट ही संकल्पना नेमकी काय आहे? पहिल्यांदा तुम्ही जी प्रस्तावना केली ती इतकी यथोचित आहे. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सर. सॉलिड वेस्ट हा अर्बन लिव्हिंगचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय वापरतोय, अनेकशा अशा गोष्टी आहेत की ज्या वापरल्यानंतर त्यापासून थोड्या प्रमाणामध्ये वेस्ट क्रिएट होत असते. म्हणजे दर माणसी साधारणतः असं समजलं जाते की एक 400 ग्रॅम पर डे असा वेस्ट क्रिएट होतोय, असं एक बेंचमार्क आहे. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया किती होते, आपण आपल्या आपल्या कोल्हापूर लेवलचा जर विचार केला तर आपल्या पॉप्युलेशनची निगडीत मल्टिप्लाइड बाय 0.4 अशा फॅक्टरनी जर मल्टिप्लाय केलं तर आपली साधारणतः लोकसंख्येबरोबर मल्टिप्लाय केलेली जी काय क्वांटिटी येते ती वेस्ट जनरेट होते. 2 टाईपचे वेस्ट जनरेट होतात. रोजचा होणारा सॉलिड, फिकल मॅटरसुद्धा सॉलिड वेस्टचाच एक भाग आहे. अच्छा. म्हणजे जो आपण निर्माण झालेला मैला जो रोजच्या रोज डिस्चार्ज होत असतोय तो सुद्धा कुठंतरी आपल्या ह्या नैसर्गिक सिस्टीममध्ये जाऊन अडथळा निर्माण करत असते. सो सॉलिड वेस्ट एकीकडं आणि फिकल मॅटर किंवा अन्य म्हणजे आपण धुणं धुतलं, भांडी धुतली किंवा स्वयंपाक केलेली जनावरांची वेळ, तर ह्या सगळ्या वेस्ट जो क्रिएट होतोय तो एक आपल्यापासून निर्माण झालेली एक समस्या आहे. ह्या समस्येचाही अटकाव होत नव्हता किंवा झालेला नव्हता तोपर्यंत ती समस्या होती. पण आता ती समस्या म्हणण्यासारखं राहिलेलं आहे. देर इज अ होप. अच्छा. पुढं एक आशेचा किरण म्हणण्यापेक्षा आशेचा मोठा स्रोत आहे आणि तो वापरला जायला पाहिजे, ही आता वेळ आलेली आहे. सर, याच्यामधून एक प्रश्न, आता ज्या पद्धतीने आपण हे अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य आपल्या प्रेक्षकांना कळेल या भाषेमध्ये आपण हे मांडलं, याच्यामधून या जर सॉलिड वेस्टवरती जर आपण योग्य वेळेमध्ये जर उपाययोजना केली नाही
तर भविष्यामध्ये काय होऊ शकतं समाजाच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये? आताच्या परिस्थितीमध्ये जे काय स्ट्रीम्स आहेत, म्हणजे पाण्याचे स्रोत आहेत, ओढे, नाले, नदी, समुद्रापर्यंत म्हणजे ओशनपर्यंत, ही समस्या त्यामध्ये पास ऑन होऊ शकते. हं, ती जाऊ नये. हं, आता पूर्वी जर विचार केला तर हे कशामुळे निर्माण होत आहे, बऱ्यापैकी याच्यात कारण म्हणजे प्लास्टिक, स्टायरोफोम, हं. लेदर, रबर वगैरे हे जे काय घटक आहेत जे कुजून जात आहेत. तर त्या पूर्वी कसं होतं, आपल्या जुनी घरं असायची, घराच्या मागे गार असायची. हं, हं, त्या गारीमध्ये शेण, गदाळा, पाला पाचोळा हं. आणि रोजचं निर्माण होणारं घरातलं वेस्ट वगैरे असं ते सगळं त्या गारीवरती टाकलं. इव्हेंच्युअली ते डिकम्पोज व्हायचं. त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर खत निर्माण व्हायचं आणि ते खत शेतामध्ये वापरलं जात होतं. ही करेक्ट एक अशी सेट केलेली सायकल होती, अनब्रेकेबल सायकल होती. ह्याच्यामध्ये जसं इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं, इंडस्ट्रियलायझेशन आलं, त्यानंतर अनेकशा गोष्टी त्याच्यामध्ये ॲड व्हायला लागल्या, हं, जी ह्या गाडीमध्ये खपत नव्हत्या. हं, हं. आपण गारच म्हणूया सध्याच्या बरोबर. परिस्थितीमध्ये, की आता सध्या महापालिका आपला कचरा नेते तोपर्यंत त्या गाडीमध्ये जाऊन पडलेलंच असते वेस्टमध्ये. बरोबर. म्हणजे जो काय डंप क्रिएट केलेला असतं घराजवळचा, तर तो त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आणि हे जे न विघटन होणारे घटक आहेत ते ज्यावेळी त्यात ॲड व्हायला लागले ती समस्या वाढायला लागली. हं. सो इंडस्ट्रियलायझेशन जसं औद्योगिकरण चालू झालं, त्या औद्योगिकरणाबरोबर हे म्हणावं तर आपण एकीकडे त्याचा युसेज चांगला झाला आणि आपण त्या युसेजबद्दल इंडस्ट्रियल युसेजमुळं आपली हे चांगली क्रांती झाली, रेव्होल्युशन खूप चांगलं क्रिएट झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं. पण त्याच्याबरोबर हा एक अनावश्यक असलेल्या गोष्टी पण जोडल्या गेल्या आणि त्या जोडून आपल्यापर्यंत पोचायला लागलेल्या आहेत. आम्ही घरातला कचरा जर बाहेर टाकला नाही आणि वापरला गेला नाही तर तो घरामध्ये पडला तरी सुद्धा घरामध्ये आपल्याला त्याचा न्यूसन्स क्रिएट होत असतो. बरोबर. तो उठाव झाला नाही तर तो आपल्या परिसरामध्ये तो न्यूसन्स क्रिएट करतोय. तो परिसरामधनं पुढं जिथं प्रोसेस करायला पाहिजे तिथं जर तिथपर्यंत पोचला नाही तर ती एक समस्या तिथपर्यंत निर्माण झाली. आणि तिथं जर प्रोसेस झाला नाही तर तो एक त्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित असलेला त्रास देणारा एक मोठा विषय तो क्रिएट करू शकते. त्याच्या उपर त्याची निर्गत व्हायला पाहिजे. म्हणजे एवढ्या समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्येच्या पाठोपाठ त्याचा काहीतरी युजफुल बनतंय का इथपर्यंत हा विषय गेला. त्याचं संशोधन झालं 30-40 वर्षापासून जवळपास यावरती खूप जोरदार संशोधन झालेलं होतं. आणि त्याला कोळशाला पर्याय, कोळशा इतकं सक्षम इंधन क्षमता असलेलं मटेरियल बनवण्याची प्रक्रिया जशी चालू झाली तसं या समस्येवरती मात केली असं आमच्यासारखे जे काय ह्या फील्डमध्ये काम करणारे मंडळी आहेत त्यांचा विश्वास आहे. आणि तो आता कन्वे व्हायला पाहिजे, तो पोचायला पाहिजे. सर, याच्यामधला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तर एक मोठी समस्या म्हणून आपण बघतोय, परंतु आपण आशा सोडलेली नाही त्याच्यामध्ये. नाही, पण त्याच्यामधून मानवी जीवनावरती काय परिणाम होतोय, प्राणी जीवनावरती काय परिणाम होतो आणि एकंदरीत जी काही इकोसिस्टीम आहे त्याच्यावरती काय गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात की जस्ट असं ठीक आहे बाबा असं सोडून देण्यासारखं? खूप गंभीर, खूप काय होऊ शकतात म्हणजे मानवी आता फॉर जीवनावरती? एक्झाम्पल आपण असं विचार करूया की जोरदार पाऊस आला. हं, जोरदार पाऊस आला तर जसं सरफेसवरचं पाणी जोरात निघायचा प्रयत्न करतंय हं, पण जाऊन कुठं अडतंय, आपल्या जी काय ड्रेनेज सिस्टीम आहे, गटार वगैरे आहे ती तुंबतात. हं, कशाने तुंबतात? हं. ह्याच मटेरियल Solid waste. हे जाऊन तुंबतंय आणि ते पाण्याचा फ्लो क्रिएट होत नाही आणि मग ते म्हणजे तिथनं ती समस्या सुरुवात झाली. हं, त्यातनं प्रेशरने ते जर पुढं गेलं तर ओढ्यामध्ये गेलं, हं, नदीमध्ये गेलं. हं, नदीमध्ये ते जे काही जलचर आहेत त्या नदीमध्ये त्यांच्यापर्यंत सुद्धा ते जाते. हं, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की ओला कचरा वगैरे असते, गाई म्हशी वगैरे जाऊन कोंडावळ्यामध्ये ते खायचा प्रयत्न करत बरोबर. असतात. त्यांच्यामध्ये ते न डायजेस्ट होणारं प्लॅस्टिक त्यांच्या पोटामध्ये पोचतंय. हं, हं, इट्स नॉट गुड. हं. त्याहीपेक्षा आता हे ओढ्यापासून नदीपर्यंत गेलं आणि नदीमध्ये जर प्लॅस्टिक प्लॅस्टिक खाद्यपदार्थ समजून मासे खातात, हां, ते खात असलेलं ते आपल्या त्या सिस्टीम त्याच्या गटमध्ये गेलं तर ते
आपण तो त्या माशांचं वगैरे सेवन जर केलं तर ते परत फिरून आपल्यापर्यंत येते. आपल्या असं म्हटलं जाते की इन द फ्युचर मायक्रोप्लास्टिक आपल्या ब्लडमध्ये असणार आहे. अरे बापरे. आहे का शोध लागलेला वगैरे यावरती आता मी काय आय एम नॉट द ऑथॉरिटी, पण तिथपर्यंत पोचलंय ही वस्तुस्थिती आहे. हम्म, इकोसिस्टीममध्ये हे सगळं आलं हम्म, तर ते परतफेड आपल्यालाच करायला लागते. बरोबर. दुसरी गोष्ट अशी तुम्ही मार्क केलं असेल की जोरदार वादळ निर्माण झालं आणि समुद्र किनाऱ्यावरती जे काय जर पाहिलं वादळ शमल्यानंतर हे प्लास्टिक कचरा वगैरे समुद्र परत करतोय. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ना, मी हे तुम्हाला परत देतो. समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला दिसतंय. सो कोस्टल एरिया सुद्धा त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात एफेक्ट झालेला आहे, होतोय, अजूनही होतोय. सर, मी सुरुवातीलाच म्हणालो की हे अमर्याद कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये भरभरून सगळ्यांनी दिले. तर ह्या सगळ्या चित्रामध्ये कोल्हापूरचं स्थान या चित्रामध्ये कुठं दिसते की जे सॉलिड वेस्ट आहे कोल्हापुरामध्ये किती प्रमाणात साठलं जातं किंवा काय त्याच्या समस्या जाणवत आहेत कोल्हापूरमध्ये? कारण एकेकाळी अनेकांना एक कोल्हापूर म्हणजे स्वर्ग सुख असायचं. आपली जीवनदायिनी पंचगंगा आहे. कित्येक दशकापूर्वी छत्रपती राजाराम महाराजांनी राधानगरी धरण क्रिएट केलं आणि तिच्या अजूनही ते धरण आपल्याला सांभाळते. आपल्याला जो रोजचा दैनंदिन पाण्याची जी काही गरज आहे तो ते धरण किंवा त्यापासून डाऊनस्ट्रीम क्रिएट झालेले जे वॉटर सोर्सेस आहेत ह्याच्यामुळं आपल्यापर्यंत ते पोचते. तर मगाशी सांगितलेलं हे आता प्लॅस्टिक जशी किंवा वेस्ट ॲज सच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागलेलं आहे. बरोबर. मग तिथं ते असंच हॅफॅझर्डली टाकलं जाते किंवा निष्काळजीपणे टाकलं जाते. ते त्यांच्या तिथल्या ओढ्यांमधनं नदीमध्ये येते आणि ह्या नदीमध्ये जे काय कंटॅमिनेशन आपण मोठ्या प्रमाणात बघतोय. मग सुवेज वॉटरचं सुद्धा त्याच्यामध्ये एक जोड आहे की रोजचा दैनंदिन वापर केलेलं सांडपाणी प्रक्रिया न त्या लेवलला त्या सांडपाण्याचा अटकाव व्हायला पाहिजे. सॉलिड वेस्टचा सुद्धा अटकाव. पण कोल्हापूरमध्ये किती मोठी समस्या जाणवते अजून, की अजून तितकी दाहकता आपल्याला जाणवत नाहीये की त्याची सुरुवात झाली? कोल्हापुरात साधारणतः 300 टनाच्या आसपास सॉलिड वेस्ट क्रिएट होत आहे आणि 100 MLD 100 दशलक्ष लिटर पाण्याचा वापर होतो आहे. 100-125 दशलक्ष. त्यातलं 80 दशलक्ष पाणी हे सांडपाणी आहे. बाकीचं 20 वापरलं जाते किंवा इव्हॅपरेशन होत असेल वगैरे. 80 असं एक आपण डबल फिगर समजून चालले की 80 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रॉपर प्रक्रिया होऊन रॉ वॉटर म्हणजे नदीचं पाणी हे रॉ वॉटर आहे आणि त्या रॉ वॉटरच्या लेवलला सांडपाण्याला सुद्धा ट्रीट करून नदीमध्ये सोडलं जायला पाहिजे. आम्ही आता आपल्या पॉप्युलेशनचं जर धरलं 1 लाख आपली पॉप्युलेशन जर धरली कोल्हापूरची, एक जस्ट फॉर बॉल पार्क फिगर म्हणून मी सांगतो, 6 लाखाच्या अगेन्स्ट जवळपास 24 साधारणतः 240 टन वेस्ट क्रिएट होते. आपण असं समजूया. हा एक थंब रूल आहे. तसं वरच्या म्हणजे कोल्हापूरच्या वरची जे अपस्ट्रीम जी काय खेडेगावं आहेत, ग्रामपंचायती आहेत, छोट्या नगरपालिका आहेत, ह्या कनेक्टेड आहेत ह्या नदीला. बरोबर. मगाशी सांगितलेली ती समस्या तिथून सुद्धा येत राहणारच आहे. कारण त्याच्यावरती कशी प्रक्रिया व्हायला पाहिजे आणि त्या प्रक्रियेतनं त्या विषयाचा कसा आपण अटकाव करायला पाहिजे हा एक त्यातला त्या समस्येची त्यांना समज द्यायला पाहिजे आणि त्यांना लागणारं ती यंत्रणा उभी करून द्यायला पाहिजे. ग्रामपंचायत ग्राम लेवलला किती त्याची पॉप्युलेशन 25,000 आहे. 25,000च्या लेवलची एक छोटी तशी सिस्टीम आजकाल डेव्हलप झालेली आहे. म्हणजे इतकी छान सिस्टीम आहे, कॉम्पॅक्ट आलेली आहे की त्या सिस्टीम्स तिथे बसवल्या की नदीमध्ये ॲटलिस्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं एक जोडून उदाहरण जर दिलं असं समजूया की वर अपस्ट्रीम सगळ्या ग्रामपंचायती किंवा जे काय नगरपालिका ह्या आपल्या नदीला कनेक्टेड आहे ते सगळ्यांनी स्वच्छ पाणी म्हणजे प्रोसेस केलेलं पाणी रॉ वॉटर लेवलला आणलं आणि सोडलं नदीमध्ये किंवा त्यांचं त्यांनी वापरलं समजा. तर ते पाणी त्या लेवलला आणून सोडल्यानंतर किती स्वच्छ असेल. आठवा 4 वर्षापूर्वी कोविडचा काळ होता. माझ्या जवळ 30-40 वर्षाच्या
जो काय कोल्हापूर शहराशी माझं 50 वर्षाचा साधं माझं वय आता 70च्या वर आहे. माझा जन्म कोल्हापूरचा आहे. तर इतकी वर्ष मी बघतोय नदीचा तळ कधी दिसलेला नव्हता, पण कोरोना काळात दिसला. याचं कारण बरोबर. काय, त्यावेळी हे प्रमाण खूप कमी झालेलं होतं, बंद नव्हतं, खूप कमी झालं होतं. त्यामुळं फर्स्ट टाइम आपण नदीचा तळ पाहिला होता. किती बरोबर. मोठा आहे. असंच म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये दिल्लीतनं हिमालयाची शिखरं दिसली. प्रदूषण हे त्याच्याचं मेन कारण आहे. ह्या गोष्टींचा अटकाव व्हायलाच पाहिजे, वेळ आलेली आहे. असे कोणते घटक कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? एकतर स्वतःपासून त्याची सुरुवात असेल, पण याच्याबरोबर आणखी कुठले असे घटक पडतात की हे घटक याच्यामुळं हे वेस्ट त्याची समस्या वाढत निघालेली आहे, जसं इंडस्ट्रीचा आपण उल्लेख केला. आता एक विचार करा की सॉलिड वेस्टमध्ये कंटॅमिनंट्स आहेत का? आहेत. कोणते कंटॅमिनंट्स आहेत सॉलिड वेस्टमध्ये? काच, सँड, स्टोन, ग्रिट, ग्लास आणि पोर्सलेन वगैरे जे हे सगळी जे काय घटक आहे हे सॉलिड वेस्टमधले त्याचे कंटॅमिनंट्स आहेत, जे त्याला चालत नाहीत. अच्छा. मग आता ते काढलं तर त्याचं काय करायचं? ते कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे. वाळू निघाली तर त्या वाळूला मी कन्स्ट्रक्शनसाठी वापरू शकते, कारण आता तसं हे प्रोसेस करून वाळूच्या वाळू देते, खडीच्या खडी देते, भराव्यासाठी लागणारं मटेरियल ते वेगळं करून देते. अशा मशीन चाललेल्या आहेत. एक सिंगल मशीन हे सगळ्या प्रक्रिया करून देते. आपल्याला काय की जसं नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, आपण त्याचा शोध घेऊन गेलो की सगळं दिसते त्याचं. हे काय नवीन आलेलं नाही आणि रॉकेट सायन्स पण नाही आहे. याची निर्मिती झालेली आहे, त्या पर्पजसाठी झालेली आहे, फक्त तिथपर्यंत पोचायला लागते. तसं वेट वेस्टमध्ये किंवा पाण्यामध्ये कंटॅमिनंट काय आहे, तर पाण्यामध्ये प्लास्टिक्स आहेत, रबर वगैरे हे कंटॅमिनंट होते. वेट गार्बेज, सॉलिड वेस्ट ह्या दोन्हीचे कंटॅमिनंट्स अलग अलग झाले तर त्याचं युजफुल मटेरियल तयार होते. बरोबर. ते इंधनक्षम आहे. कोळशाचे इक्विलंट त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू आहे. मग ते त्या कॅलरिफिक व्हॅल्यूला यूज करणारं कायदा निर्माण झाला आणि त्या कायद्याप्रमाणे आता इंडस्ट्रीज वापरायला सुद्धा लागलेले आहेत. मग ते वापरतात तर त्यांचं प्रमाण किती आहे? बेसुमार आहे. त्यांची गरज खूप मोठी आहे. आपण जर सगळा वेस्ट विचार केला तर हार्डली आपण एक 20% इंडस्ट्रीयल कोळशाची गरज भूक भागवू शकतो. आपला अख्खा वेस्ट आपण त्यात कन्झ्युम करू शकतो. समस्या नाही आहे. अच्छा. फक्त तुम्ही यूज प्रॉपर त्या समस्येला टॅकल करायला पाहिजे. तर आम्ही अनेकदा लहानपणी शाळेमध्ये वाचायचं की राष्ट्र ही संपत्ती आहे आणि ती संपत्ती आम्ही जपली पाहिजे. मग प्रत्येकच वेळेस आम्हाला प्रशासनावरती सरकारकडे बोट दाखवणं अनेकदा त्याला मर्यादा येतात. तर ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून, एक नागरिक म्हणून त्याची सुरुवात मी करू शकतोय का? आज तुम्ही केलेली ही सुरुवात, आता हा फार मोठा हे आहे तुमचा प्रयास आहे, प्रबोधन, आणि हे कन्वे व्हायला पाहिजे लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी. माध्यमाचा यूज व्हायला पाहिजे. खूप छान उपक्रम घेतलाय तुम्ही, कारण हा इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित हा विषय आहे. एन्व्हायरमेंटशी, पर्यावरणाशी संबंध आहे, आरोग्याशी संबंध आहे. हे तुम्ही विचार करा की कुजायची प्रक्रिया झाल्यानंतर मिथेन क्रिएट होतंय. 20 पट कार्बन डायऑक्साईडपेक्षा 20 पटीनं तो मिथेन टॉक्सिक आहे. तर त्याचा युसेज जर झाला तर ते क्रिएट होणार नाही आणि पर्यावरणाला सुद्धा आपण मदत करू अशा पद्धतीने. म्हणजे वेळी अवेळी पडणारा पाऊस, वातावरणामध्ये निर्माण झालेलं काय म्हणायचं त्याला, ग्लोबल वॉर्मिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींची कारणं आपल्या आसपासच आहेत. त्याच्यासाठी काय वरनं कुठल्या दुसऱ्या ग्रहावरनं आलेलं नाही आहे. आम्हीच निर्माण केलं आणि आम्हीच आता तोंड देतोय. असा आहे तो प्रकार. परंतु सुरुवातीला सर आपण सांगितलं की अगोदर घर असायचं, घराच्या मागच्या बाजूला होय परडं म्हणावं, गार म्हणायचं, गार म्हणायचं. पण आता सगळ्यांचं राहणीमान आणि सगळंच बदललं. मग अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी कशा शक्य होणार? मग त्याच्यातून मार्ग कसा काढावा लागेल? छोट्या स्केलवरती म्हणजे आपण शहरी भागामध्ये ह्या गोष्टीला वाव नाही आहे. कारण माझ्या घराच्या बाजूला जर कचरा साचलेला असला तर शेजाऱ्याला त्रास होणार. अनेक गोष्टी क्रिएट होतात, माशा होतात, डास वगैरेची प्रक्रिया, झुरळ, उंदरं, या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ नये म्हणून त्या दिवशी त्याची निर्गत व्हायला पाहिजे. निर्गत झाली तर त्याचं प्रोसेसिंग प्लांटपर्यंत जाते काय इथपर्यंत एवढंच पाहिलं जाते. आता त्याच्या पुढं जाऊन ते प्रोसेसिंग प्लांटमधनं
त्या ग्रेडचं मटेरियल बनवायलाच पाहिजे अशी मानसिकता आपल्या अर्बन लोकल बॉडीजनी इनिशिएटिव्ह घ्यावं. आपले स्थानिक जे काय पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी ह्या गोष्टीला महत्त्व द्यावं, चर्चा घडावी, इंटरॅक्टिव्ह ठेवायला पाहिजे. इंटरॅक्टिव्ह जसं तुम्ही मला बरोबर ह्या विषयासाठी या ॲड्रेस करण्यासाठी मला बोलवलं, हा तुम्ही संशोधनाचा भाग केलेला नाही का? केलेला आहे. हे करण्याचं त्यांचंही काम आहे. मग हे इंटरॅक्टिव्ह ठेवण्यासाठी तशी त्यांच्याबरोबर असलेल्या मंडळींनी अशा लोकांना शोधून बाबा ह्याचं सोल्युशन कसं असायला पाहिजे किंवा कसं तुम्ही देऊ शकाल, हे इंटरॅक्टिव्ह त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या लेवलला व्हावं. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन इन द फॉर्म ऑफ कलेक्टर, झेडपीचे CEO, कारण ते नद्यांशी संबंधित ते आहेत. अर्बन लेवलला म्युन्सिपल कमिशनर, ह्या सगळ्या ज्या काय हे आहेत हेड्स आहेत, ह्यांनी ह्या समस्येला ॲड्रेस करायसाठी एक डिस्ट्रिक्ट लेवलला इंटरॅक्टिव्ह डिस्कशन व्हायला पाहिजे. नुसतं डिस्कशन नाही, त्याच्यावरती सोल्युशन. कारण आता गव्हर्नमेंटच्या भरपूर सर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ऑफिसेस सुद्धा आहेत ना? आहेत. ते एक मी मार्क केलं, प्रदूषण मंडळाला करण्याची मानसिकता आहे की नाही हे मी काही वेळा अनुभवलेलं आहे. आणि आहे. अच्छा. आहे त्यांची मानसिकता, त्यांचा अभ्यास सुद्धा आहे. त्यांना ओपनिंग द्यायला पाहिजे. तर शेवटचा प्रश्न, याच्याकडे म्हणजे तुम्ही इतका अभ्यास करता, इतकं तुमचं संशोधन चाललंय, सरकार या सगळ्या गोष्टींकडे, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तितकं गांभीर्यानं पाहते का? पाहतंय. अच्छा. पाहतंय. कारण त्यांना माहिती आहे की राहिलं आता फॉर एक्झाम्पल आपण मुंबईचं घेऊया. देवनार आणि मुलुंडचा डम्पिंग ग्राउंड भेटला होता. केवढा गंभीर विषय होता. केवढा गंभीर होता. देवनारवरती त्यांनी आता तोड काढलेले आहे. एजन्सीज त्या लेवलच्या अपॉइंट करायचं चाललंय. त्या विषयात त्यातनं क्रिएट होणारं मटेरियलची निर्गत केली जायला पाहिजे. तर ते इतके दिवस साचलं होतं, पण ती मानसिकता आता बदलते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 लिहिला. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रिवाइज्ड 2026ला परत त्याच्यावरती पुनर्संशोधित केलं. तर ह्याच्यामध्ये नुसतं डिस्कस केलं नाही, त्यांनी त्याला अपग्रेडसुद्धा केलं आणि ती समस्या कशी सॉल्व्ह होईल आणि त्याचा युसेज कोण करेल इन बिटवीन एक गाईडलाईन्ससुद्धा क्रिएट केले होते सेंट्रल गव्हर्नमेंटनी. युसेज ऑफ RDF ॲज फ्युएल बाय इंडस्ट्रीज. ओके. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, युसेज ऑफ RDF ॲज फ्युएल बाय इंडस्ट्रीज आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2026, तिन्हीमध्ये माझं योगदान आहे. आणि त्या योगदानाचं त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने मांडणी करून कायद्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे इफ दॅट इज ॲक्सेप्टेड, पोचपावती मिळालीच ना, सगळ्यांना मिळाली. आपण सामान्य नागरिक म्हणून का असेना, रोजचं आपण कोल्हापुरात राहतो किंवा आणि कुठं राहत असो, तर सामान्य नागरिकापर्यंत त्या गोष्टीचा पोच झाली आणि त्याचा युसेज व्हायला लागलेला बघितल्यानंतर आनंद वाटायलाच पाहिजे. कायदा ॲक्सेप्ट. सर देवनारचा आपण विषय काढला म्हणून एक उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली, आणि ती म्हणजे कोल्हापूरच्या झूम प्रकल्पाबाबत काय? झूमलाही सोल्युशन आहे सोल्युशन आहे 100%. ते तर माझं तर असं मत आहे की झूम साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये वॅकेट करून ती जमीन वापरता येईल इतकं फास्टमध्ये. 2 ते 3 वर्षामध्ये होऊ शकतं. 2-3 वर्षातच, 3च वर्षात. 25 एकर जमीन त्या कचऱ्याखाली दबलेली आहे, अडकलेली आहे, सोडवता येते. बसावं जे काही डिसिशन मेकर्स असतील आणि कसं असेल त्याचं सोल्युशन, मी ते चॅलेंज घेतो. हो, मी चॅलेंज घेतो ते. कारण तर लगेच त्याला ॲक्शनमध्ये आणायला लागणार आहे. बोललं, त्याच्यावरती तयार केलं, मग नंतर कोणीतरी केलं, नो. म्हणून मी मगाशी म्हणलो, अर्थात मी काय पॉलिटिशियन नाही आहे, पण पालकमंत्री करू शकतील. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमधले असलेली ही जी मंडळी आहेत, कलेक्टर, ZP CO, कमिशनर, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे रिजनल ऑफिसर, ही सगळी ऑथॉरिटी इथं आहे. याचा विषय या झूम प्रकल्पाला वेळ किती लागतोय, डिसिशन घ्या. त्याचा युसेजसुद्धा कोल्हापुरात आहे. आणि काय सांगू, त्याच्या कन्वर्ट झालं तर त्याचं फ्युएल मटेरियल कोल्हापुरातच वापरलं जाईल. समस्येचं निराकरण झालंच ना. जसं ह्या समस्येचं निराकरण होतंय तसंच नदीमध्ये प्रदूषण होऊ नये, तसं मायक्रो लेवलचं मायक्रो प्लॅनिंग सुद्धा घेता येते. म्हणून मगाशी जशी तुम्ही सुरुवात केली, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि वेस्ट वॉटर
मॅनेजमेंट. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट या दोन्ही सायमल्टेनियसली घ्यायला पाहिजे. अमर्याद कोल्हापूरमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेत असतो आणि मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या विषयांमध्ये आपण सकारात्मक काही गोष्टी पाहत असतो. सुरुवातीला मी म्हणालो त्या पद्धतीनं की काळ्याकुट्ट अंधारामध्ये आपल्याला एक प्रकाशाचा एक झोत दिसतोय की ज्याच्यावरती आपण जर पावलं टाकायला लागले तर असणारा अंधार हा निघून जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीनं सर सुद्धा म्हणालीत, म्हणजे झुमचाच विषयाला मी छेडलं तर सर म्हणाले की माझं आव्हान आहे की मी 3 वर्षामध्ये हे ग्राउंड डम्पिंग ग्राउंड आहे ते क्लिअर करून देऊ शकतो. फक्त गरज आहे ती मानसिकतेची की आपल्याला हे करायचं आहे आणि त्यासाठी एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं सरांनी हे देखील सांगितलं की कितीही मोठमोठ्या गोष्टी साचलेल्या असतील, डोंगरा एवढ्या असतील, जग त्याला कदाचित समस्या म्हणून बघत असेल, परंतु त्या समस्येला मी संधी म्हणून बघतोय. आणि हे जोपर्यंत सकारात्मक विचार येत नाही तोपर्यंत आपण पुढं पाऊल टाकू शकत नाही. आणि म्हणून कुणीतर म्हटलं की 1000 मैलांचा प्रवास करायचा असेल तर एक पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे. आणि प्रसारमाध्यम तेच काम करते की त्या एका पावलामध्ये एक प्रेरणा, एक विजन घेऊन कोल्हापूरसाठी आपण काहीतरी करावं. आणि म्हणूनच आपण प्रसारमाध्यमाच्या स्टुडिओमध्ये असेच अभ्यासक, संशोधक यांना एकत्रित करून आपण कोल्हापूरसाठी काय करू शकतो की जेणेकरून हे अमर्याद कोल्हापूर आपण उद्याच्या पिढीला एक शाश्वत रीतीनं त्यांच्या हातामध्ये हँडओव्हर करू शकतो. आज आपण सॉलिड वेस्ट याबाबत सुभाष नियोगी सरांशी गप्पा मारल्या. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्याबरोबर आणखी अनेक विषयांवरती गप्पा मारायचे, पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा प्रसारमाध्यम. सर, आपण आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. खूप छान, बरं आनंद वाटला मला.